विद्यार्थी मित्रांनो, काल आपण वर्ग आणि वर्गमूळाची काही उदाहरणं पाहिलेली आहेत. तर त्याच्या पुढचे आपण उदाहरणं पाहणार आहोत. हे जे उदाहरणं आहेत आर.एस. अग्रवालच्या पुस्तकामधले आहेत. तर हे जे उदाहरणं आहे पहा, वर्गमुळात 1296 बरोबर प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचा वर्ग आहे. तर वर्गमुळात 1296 बरोबर वर्गमुळात 1296 बरोबर प्रश्नचिन्हाच्या जागी आपण x घेऊ. हे x चा वर्ग आहे. तर 1296चं वर्गमूळ 1296 हा 36 चा वर्ग आहे. हे 1296चं वर्गमूळ 36 येईल बरोबर x चा वर्ग येईल. x चा वर्ग बरोबर 36, x चा वर्ग बरोबर 36 आहे. तर x चा वर्ग बरोबर 36 ला आपण 6 चा वर्ग असं लिहू शकतो. 36 म्हणजे 6 चा वर्ग. तर हे दोन्ही बाजूला घात समान आहे. मग घात जर समान असेल तर इथं पायाचा विचार करा. x बरोबर किती 6 येईल. किंवा त्याला आपण असं सोडू शकतो का, वर्गमुळात 1296 बरोबर x चा वर्ग आहे. तर वर्गमुळात हे 1296 म्हणजे 36 चा वर्ग बरोबर x चा वर्ग. हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक 36 बरोबर x चा वर्ग. x चा वर्ग बरोबर 36 आहे. तर x बरोबर किती येते 6. x ची जी किंमत आहे ते 6 येईल. याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक पहिला येईल. पुढचा जो प्रश्न आहे 60 क्रमांकाचा, वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक डॉट 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 हे इन्फिनिटिव्ह पर्यंत आहे. याची किंमत काढत असताना लक्षात घ्या, वर्गमुळात 2 आहे. हे 2 2 2 एकतर इथं प्लस 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 असेल किंवा मायनस 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 असेल. अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवत असताना पहा, हे 2 ची अशी फोड करा, 2 ची अशी फोड करा की गुणाकार 2 आला पाहिजे, गुणाकार 2 आला पाहिजे आणि त्यापैकी एक संख्या गुणाकार 2 आला पाहिजे आणि त्या दोन्ही संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या असल्या पाहिजे. या 2 ची जर आपण फोड केलं तर 1 गुणिले 2 2 येईल. आणि जर ह्या प्रश्नाचं उत्तर काढत असताना पहा, जर उदाहरणामध्ये प्लस 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 असेल तर ह्या दोन्हीपैकी मोठी संख्या घ्यायचं, मोठी संख्या 2 आहे. तर याचं उत्तर 2 येईल. पर्याय क्रमांक तिसरा. वर्गमुळामध्ये जर असा प्रश्न असेल, वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 असं डॉट 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 इन्फिनिट पर्यंत असेल, तर ह्या 12ची अशी फोड करायचं, 12ची अशी फोड करा की गुणाकार 12 आला पाहिजे आणि त्या दोन्ही संख्या ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या असल्या पाहिजे. तर 12ची जर आपण फोड केलं तर 3 गुणिले 4 12 येईल. या दोघांचा गुणाकार 12 येईल आणि या दोन्ही संख्या कशा आहेत, क्रमवार नैसर्गिक संख्या असल्या पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर काढत असताना जर उदाहरणामध्ये प्लस प्लस असं जर असेल तर ह्या दोन्हीपैकी मोठी संख्या घ्यायचं 4. जर उदाहरणामध्ये प्लस प्लस असेल तर ह्या दोन्हीपैकी मोठी संख्या घ्यायचं 4. आणि हेच जर उदाहरण असं असेल, वर्गमुळात 12 मायनस वर्गमुळात 12 मायनस वर्गमुळात 12 मायनस टिंब टिंब डॉट 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 इन्फिनिट पर्यंत असेल, तर ह्या 12ची अशी फोड करा की गुणाकार 12 ला पाहिजे त्या दोन्ही संख्या क्रमवार नैसर्गिक असल्या पाहिजे. जर उदाहरणामध्ये प्लस प्लस असेल, जर उदाहरणामध्ये प्लस असेल तर ह्या दोन्हीपैकी मोठी संख्या उत्तर घ्यायचं आणि जर उदाहरणामध्ये जर मायनस असेल तर या दोन्हीपैकी लहान संख्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती येईल, 3 येईल. लक्षात घ्या, इथं हे जे उदाहरण होतं हे उदाहरण वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 असं होतं. या 2 ची आपण फोड केलं, 2 ची अशी फोड करा की गुणाकार 2 आला पाहिजे आणि त्या दोन्ही संख्या क्रमवार नैसर्गिक असल्या पाहिजे. तर ह्या 2 ची जर आपण फोड केलं तर 1 गुणिले 2 येईल. 1 आणि 2 ह्या दोन क्रमवार नैसर्गिक आहेत. जर प्लस प्लस असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या घ्या आणि प्लसच्या जागी जर मायनस असेल तर या दोन्हीपैकी लहान संख्या घ्यायचं. पुढचा जो प्रश्न आहे, वर्गमुळात 2 छेदामध्ये 2 अधिक वर्गमुळात 2 आहे. तर याची आपल्याला किंमत काढायची आहे. जर छेदामध्ये वर्गमुळातली संख्या की जी पूर्ण वर्ग संख्या नाही असं जर असेल तर अशा वेळेस आपल्याला ह्या छेदाचे परिमेयीकरण करावं लागते.
छेदाचे परिमेयीकरण करत असताना जो छेद आहे, छेदाचे परिमेयीकरण करत असताना जो छेद आहे त्याने अंशाला आणि छेदाला गुणायचं, जो छेद आहे त्याने अंशाला आणि छेदाला गुणायचं. फरक एवढा आहे की प्लस असेल तर मायनस घ्यायचं आणि मायनस असेल तर प्लस घ्यायचं. तर आता पहा, ह्या दोन अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये आणि छेदाछेदाचा गुणाकार छेदामध्ये, म्हणजे वर्गमुळात 2 कंसात 2 मायनस वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये 2 अधिक वर्गमुळात 2 दुसऱ्या कंसात 2 मायनस वर्गमुळात 2. जर कंसाच्या बाहेर वर्गमुळात 2 आहे तर ह्या वर्गमुळात 2 ने कंसाला गुणत असताना ह्या कंसातील प्रत्येक पदाला वर्गमुळात 2 ने गुणावं लागते. वर्गमुळात 2 गुणिले 2 त्याचा गुणाकार 2 वर्गमुळात 2 येईल, मायनस वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 चा वर्ग येईल. आणि छेदामध्ये एका कंसात ह्या दोघांची बेरीज आहे बघा, हे 2 अधिक वर्गमुळात 2, एका कंसात दोघांची बेरीज, एका कंसात दोघांची वजाबाकी, हे a अधिक b a मायनस b असेल तर त्याचा विस्तार आहे a चा वर्ग मायनस b चा वर्ग. तर a म्हणजे कोण, 2 चा वर्ग मायनस b म्हणजे वर्गमुळात 2 चा वर्ग. तर पहा, हे 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 मायनस हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक किती राहते 2, आणि छेदामध्ये ह्या 2 चा वर्ग 4 येईल, मायनस वर्गमुळात 2 चा वर्ग, हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक 2 राहील. तर 2 वर्गमुळात 2 मायनस 2 आणि छेदामध्ये 4 मधून 2 वजा केलं किती शिल्लक राहते 2. तर आता भागाकारामध्ये किती आहे 2, तर ह्या छेदामध्ये जर 2 असेल तर ह्या 2 ने ह्या अंशातील प्रत्येक संख्येला 2 ने भाग देणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 2 वर्गमुळात 2 भागिले 2 मायनस 2 भागिले 2, म्हणजे हे 2 2 कॅन्सल होते, शिल्लक वर्गमुळात 2 राहते आणि 2 न 2 ला भागलं 1 चा भाग जाते. याचं जे उत्तर आहे ते वर्गमुळात 2 मायनस 1 कितवा पर्याय आहे, पर्याय क्रमांक पहिला आहे. परत एकदा लक्षात घ्या, हा प्रश्न सोडत असताना छेदामध्ये जर कर्णी संख्या असेल, कर्णी संख्येलाच आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. छेदामध्ये जर अपरिमेय संख्या असेल तर त्यावेळेस छेदाचं परिमेयीकरण करावं लागते. छेदाचं परिमेयीकरण करत असताना जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणायचं राहते. तर 2 अधिक वर्गमुळात 2 आहे, तर जो छेद आहे त्या छेदानं अंशाला आणि छेदाला गुणा, हे 2 वर्गमुळात 2 छेदात 2 वर्गमुळात 2, हे इथं प्लस असेल तर मायनस घेऊन गुणा, प्लस असेल तर मायनस घ्यायचं, मायनस असेल तर प्लस घ्या. तेव्हा 2 अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार करा, वर्गमुळात 2 गुणिले 2 मायनस वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये 2 अधिक वर्गमुळात 2 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 2 मायनस वर्गमुळात 2. तर ह्या वर्गमुळात 2 ने कंसाला जर गुणाय झालं तर वर्गमुळात 2 गुणिले 2 म्हणजे 2 वर्गमुळात 2 होईल, मायनस वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 2 चा वर्ग होईल आणि छेदामध्ये हे a अधिक b a मायनस b म्हणजेच a चा वर्ग मायनस b चा वर्ग. आता एका कंसात दोघांची बेरीज आहे, एका कंसात दोघांची वजाबाकी, a अधिक b a मायनस b असेल तर त्याचा विस्तार a चा वर्ग मायनस b चा वर्ग होतो. म्हणजे हे 2 वर्गमुळात 2 मायनस हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल शिल्लक 2 राहते, 2 चा वर्ग 4 मायनस वर्गमूळ वर्ग कॅन्सल शिल्लक 2 राहील. त्यानंतर हे 2 वर्गमुळात 2 मायनस 2 भागिले किती आहे 4 मधून 2 वजा केला 2 येईल. तर 2 ने भागणे म्हणजे कंसातील प्रत्येक 2 न भागणे म्हणजे अंशातील प्रत्येक पदाला 2 न भागायचं. 2 वर्गमुळात 2 भागिले 2 मायनस 2 भागिले 2, हे 2 2 कॅन्सल होते, 2 न 2 ला 1 चा भाग जाते, इथं वर्गमुळात 2 शिल्लक राहते आणि पुढे मायनस 1 शिल्लक राहते. त्याचं जे उत्तर आहे ते वर्गमुळात 2 मायनस 1 पर्याय क्रमांक किती बरोबर आहे, पहिला. पुढचं उदाहरण पहा. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 छेदात वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 छेदात वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5. तर ह्या दोघांची इथं बेरीज आहे, तर दोघांची बेरीज करत असताना लक्षात घ्या, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 छेदामध्ये वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 अधिक
वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 आणि छेदामध्ये वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5. दोन अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान नसतील तर अशा वेळेस आपल्याला छेदांचा गुणाकार करावा लागतो. तर ह्या दोन जे अपूर्णांक आहेत त्यामध्ये पहिल्या पूर्णांकाचा अंश हा दुसऱ्या पूर्णांकाचा छेद आहे आणि पहिल्या पूर्णांकाचा छेद हा दुसऱ्या पूर्णांकाचा अंश आहे. तर ह्या दोघांची बेरीज करत असताना पहा छेद समान नसेल तर यांचा तिरकस गुणाकार करा, म्हणजे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 त्या संख्येने त्या संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. नंतर ह्या दोघांचा गुणाकार करा, वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 कंसाचा गुणाकार, त्या संख्येला त्या संख्येनं गुणलं तर येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. आणि छेदामध्ये काय येईल, छेदाचा गुणाकार वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 आणि दुसऱ्या कंसात वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5. तर उदाहरणामध्ये ह्या दोन प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्यापैकी वर्गमुळात 7 ला आपण ए गृहीत धरू आणि वर्गमुळात 5 ला बी गृहीत धरा. वर्गमुळात 7 ला ए गृहीत धरा आणि वर्गमुळात 5 ला बी गृहीत धरा, म्हणजे हे ए अधिक बी कंसाचा वर्ग. वर्गमुळात 7 च्या जागी ए ठेवा आपण, वर्गमुळात 5 च्या जागी बी ठेवा. ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए मायनस बी कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये एका कंसात ए मायनस बी आहे आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी आहे. जर ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए मायनस बी कंसाचा वर्ग हे याचा वर्ग विस्तार आपल्या पदावली आणि सूत्रामध्ये झालेला आहे बघा. ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए मायनस बी कंसाचा वर्ग, इथं जर प्लस असेल तर त्याचा विस्तार आहे दोन कंसात एचा वर्ग अधिक बीचा वर्ग आणि छेदामध्ये ए मायनस बी अधिक बी असेल तर त्याचा विस्तार आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग. तर दोन कंसात हे ए म्हणजे कोण, वर्गमुळात 7 चा वर्ग अधिक बी म्हणजे कोण, वर्गमुळात 5 चा वर्ग आणि छेदामध्ये एचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 7 चा वर्ग आणि बीचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5 चा वर्ग. पहा हे वर्गमूळ वर्ग हे कॅन्सल होईल, वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते. इथे शिल्लक 7 आणि 5 12, 12 चे दुप्पट किती येते 24 अंशामध्ये येईल आणि छेदामध्ये 7 मधून 5 वजा केलं 2 येईल. 24 ला 2 न भागलं किती येते, याचं उत्तर 12 येईल. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना याची शॉर्टकट अशी तयार होते बघा, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 छेदामध्ये वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 छेदामध्ये वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 बरोबर किती. तर हा प्रश्न सोडवत असताना पहा उदाहरणाच्या दोन प्रकारच्या संख्या आहेत, त्यामध्ये एक आहे वर्गमुळात 7 आणि दुसरी आहे वर्गमुळामध्ये 5. एक संख्या वर्गमुळात 7 आहे आणि दुसरी संख्या वर्गमुळात 5 आहे. तर ज्या वर्गमुळातील संख्या ज्या आहेत त्याचा वर्ग करा. वर्गमुळात 7 चा वर्ग 7 येईल, वर्गमुळात 5 चा वर्ग 5 येईल. या दोन्ही संख्येचा आपण काय केलं वर्ग. वर्गमुळात 7 चा वर्ग 7 येईल, वर्गमुळात 5 चा वर्ग 5 येईल. तर यांची बेरीज करत असताना पहा, बेरीज जर करायचं झालं तर 7 आणि 5 ह्या दोघांच्या बेरजेची दुप्पट अंशात करायचं आणि छेदामध्ये 7 मायनस 5 करा. पहा वर्गमुळात 7 चा वर्ग 7 येईल, वर्गमुळात 5 चा वर्ग 5 येईल. हे 7 आणि 5 ह्या दोघांच्या बेरजेची दुप्पट अंशात करायचं आणि छेदामध्ये दोघांची वजाबाकी करा. पहा हे 7 आणि 5 12 दोन्ही 24 येईल आणि 7 मधून 5 वजा केलं 2 येईल. 24 ला 2 न भागलं त्याचं उत्तर किती येते 12. तर या प्रश्नाचं उत्तर 12 येईल, पर्याय क्रमांक दुसरा येईल. आता पहा हा अशाच पद्धतीचा दुसरा एक आपण प्रश्न पाहू. त्याचं उत्तर काय येईल पण जर उदाहरण असं असेल वर्गमुळात पहा उदाहरण वर्गमुळात 2 अधिक 1 छेदात वर्गमुळात 2 मायनस 1 अधिक वर्गमुळात 2 मायनस 1 छेदात वर्गमुळात 2 अधिक 1 बरोबर किती. तर हे जे उदाहरण आहे त्याला आपण वर्गमुळात 2 ला आणि दुसरी संख्या आहे 1. वर्गमुळात 2 चा वर्ग केलं तर काय ते 2 येईल आणि 1 चा वर्ग केलं तर 1 येईल. वर्गमुळात 2 चा वर्ग 2 येईल, 1 चा वर्ग 1 येईल. तर याची बेरीज करत असताना पहा
हे 2 आणि 1 या दोघांची बेरीज, दोघांच्या बेरजेची दुप्पट अंशात घ्या. 2 अधिक 1 दोघांच्या बेरजेची दुप्पट अंशात घ्या आणि छेदात त्या दोघांची वजाबाकी करा. तर 2 1 3 दोन्ही 6 आणि 2 मधून 1 वजा केलं 1 येईल. 6 ला 1 न भागलं किती येते? 6 येईल. तर असाच एक प्रश्न पहा, जर वर्गमुळात 3 अधिक 1 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 छेदात वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 2 आणि छेदात वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 बरोबर किती? असा जर प्रश्न असेल त्यामध्ये एक संख्या वर्गमुळात 3 आहे, दुसरी संख्या वर्गमुळात 2 आहे. वर्गमुळात 3 चा वर्ग 3, वर्गमुळात 2 चा वर्ग 2. या दोन्ही संख्येचा वर्ग करून घ्यायचं. वर्गमुळात 3 चा वर्ग 3, वर्गमुळात 2 चा वर्ग 2. तर यांची बेरीज करत असताना, या संख्यांची बेरीज करत असताना अंशात या दोघांच्या बेरजेची दुप्पट करा आणि छेदामध्ये दोघांची वजाबाकी करा. 3 आणि 2 5, 5 ची दुप्पट 10, 3 आणि 2 5, 5 ची दुप्पट 10 आणि छेदामध्ये हे 3 मधून 2 वजा केलं 1 येईल आणि 10 छेदामध्ये 1 म्हणजेच किती येते? 10. एक संख्या वर्गमुळात 3 आहे, दुसरी संख्या वर्गमुळात 2 आहे. वर्गमुळात 3 चा वर्ग 3 येईल, वर्गमुळात 2 चा वर्ग 2 येईल. तर ह्यांची बेरीज करत असताना हे 3 आणि 2 ह्या दोघांच्या बेरजेची दुप्पट अंशात घ्या आणि छेदामध्ये दोघांची वजाबाकी घ्या. 3 आणि 2 5, 5 ची दुप्पट 10 अंशात 3 मधून 2 वजा केलं 1 येईल. 10 भागिले 1 म्हणजे किती येते? 10. जर समजा अशाच स्वरूपाचा पुढचा एक प्रश्न आहे. जर समजा प्रश्न असा असेल, वर्गमुळात 3 अधिक 1 छेदात वर्गमुळात 3 मायनस 1 अधिक वर्गमुळात 3 मायनस 1 छेदात वर्गमुळात 3 अधिक 1 बरोबर किती? एक संख्या वर्गमुळात 3 आहे, त्याला आपण 1 गृहीत धरू. एक संख्या वर्गमुळात 3 आहे, दुसरी संख्या 1 आहे. तर वर्गमुळात 3 चा वर्ग 3 येईल आणि 1 चा वर्ग 1 येईल. तर यांची बेरीज करत असताना बघा, हे 3 आणि 1 दोघांच्या बेरजेची दुप्पट अंशात घ्यायचं आणि दोघांची वजाबाकी छेदात घ्या. 3 आणि 1 4, 4 ची दुप्पट 8 अंशात येईल. 3 मधून 1 वजा केलं तर 2 येईल. 8 ला जर 2 न भागलं कितीचा भाग जाते? 4 चा. तर याचं जे उत्तर आहे ते किती येईल? 4 येईल. जर समजा प्रश्न जर असा असेल, प्रश्न जर असा असेल, वर्गमुळात 3 अधिक 1 छेदात वर्गमुळात 3 मायनस 1 अधिक वर्गमुळात 3 मायनस 1 छेदात वर्गमुळात 3 अधिक 1 बरोबर किती? आता पहा, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आणि हा प्रश्न कसा आहे? समान आहे. याचं उत्तर किती आहे? 4 आहे. तर याचं उत्तर सुद्धा किती येणार आहे? 4. पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा, हा असिस्टंट मुख्य परीक्षा 2012 मध्ये हा प्रश्न विचारला होता बघा. आणि प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते असं नसून या पद्धतीचं होतं बघा, याचा कंसाचा वर्ग आणि ह्या कंसाचा वर्ग बरोबर किती? हा जो प्रश्न आहे असिस्टंट मुख्य परीक्षा 2012 मध्ये विचारला. तर हा प्रश्न सोडवत असताना पहा, हा जर प्रश्न सोडवायचा झालं तर इथे एक विस्ताराचं जे सूत्र आहे त्याचा आपल्याला वापर करावा लागतो बघा. हे पूर्ण जी संख्या आहे त्याला आपण ए गृहीत धरू आणि ह्या पूर्ण संख्येला आपण बी गृहीत धरू. हे ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग, त्याला आपण एका कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि मायनस 2ab असं लिहितो. ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्ग मायनस ए अधिक बी कंसाचा वर्ग मायनस 2ab म्हणजेच ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग होते. म्हणजे ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग त्यालाच आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए म्हणजे काय? पहिली संख्या, ए म्हणजे पहिली संख्या अधिक बी म्हणजे दुसरी संख्या, बी म्हणजे दुसरी संख्या हे कंसाचा वर्ग मायनस 2 गुणिले ए म्हणजे पहिली संख्या वर्गमुळात 3 अधिक 1 छेदात वर्गमुळात 3 मायनस 1 गुणिले बी म्हणजे दुसरी संख्या वर्गमुळात 3 मायनस 1 छेदात वर्गमुळात 3 अधिक 1. आता पहा, तर ए अधिक ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग, ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग म्हणजेच ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्ग मायनस 2 गुणिले ए म्हणजे पहिली संख्या आणि बी म्हणजे दुसरी संख्या. तर आता पहा, थोड्या वेळापूर्वी आपण याची बेरीज केली बघा.
वर्गमुळात 3 अधिक 1 छेदात वर्गमुळात 3 मायनस 1 अधिक वर्गमुळात 3 मायनस 1 छेदात वर्गमुळात 3 अधिक 1 यांची जर आपण बेरीज केलं तर इथे बेरीज किती आली होती 4. तर हे 4चा वर्ग मायनस किती आहे 2. हे अंशातली संख्या छेदातली संख्या अंशातली संख्या ह्या एकमेकींच्या गुणाकार संख्या आहेत. जर एकमेकींच्या गुणाकार संख्या असतील तर त्यांचा गुणाकार नेहमी किती येतो 1. तर 4चा वर्ग 16 मायनस 2 1 2. 16 मधून 2 वजा केलं तर किती येते 14. म्हणजे असा जर प्रश्न असेल तर याचं जे उत्तर आहे ते किती बरोबर आहे 14. तर पुढचा प्रश्न पहा. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 पहा. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 आहे आणि छेदामध्ये वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 आहे. तर बरोबर किती असं विचारलेलं आहे. तर अशा प्रश्नाचं उत्तर काढत असताना छेदाचे परिमीकरण करावे अशी त्याची अपेक्षा असते. मग छेदाचं परिमीकरण करत असताना लक्षात घ्या छेदाचे परिमीकरण करत असताना जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणायचं. जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. फरक एवढाच आहे. हे मायनस असेल तर प्लस घ्या आणि प्लस असेल तर मायनस घ्या. मग याचा गुणाकार करत असताना बघा दोन पूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये हे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग. त्या संख्येला त्या संख्येनं गुणलं तर येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. आणि छेदामध्ये काय होते बघा एका कंसात त्या दोघांची वजाबाकी आहे. एका कंसात दोघांची वजाबाकी आहे. दुसऱ्या कंसात दोघांची बेरीज आहे. एका कंसात दोघांची वजाबाकी एका कंसात दोघांची बेरीज या अधिक बी ए मायनस बी म्हणजे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग होते. एचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 7चा वर्ग मायनस बीचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग. त्याचा वर्ग विस्तार करत असताना बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर त्याचा वर्ग विस्तार आहे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab. ए म्हणजे कोण वर्गमुळात 7चा वर्ग अधिक बी म्हणजे कोण वर्गमुळात 5चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद म्हणजे वर्गमुळात 7 दुसरे पद म्हणजे वर्गमुळात 5 आणि छेदामध्ये हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते शिल्लक 7 राहते आणि हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते शिल्लक 5 राहते. तर ह्या 7चा हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते शिल्लक 7 राहिलं अधिक हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते शिल्लक 5 राहिलं. त्यानंतर अधिक 2 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 5 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे एकाच वर्गमुळात 7 गुणिले 5 किती होते हे 35 होईल. आणि छेदामध्ये हे 7 मधून 5 वजा केलं किती शिल्लक राहते 2. तर हे 7 आणि 5 किती होईल 12 अधिक 2 वर्गमुळात 35 आणि भागिले किती आहे 2. तर भागिले जे 2 आहे तर या 2 ने ह्या अंशामधल्या प्रत्येक पदाला भाग देता येतो. तर हे 12 भागिले 2 अधिक 2 वर्गमुळात 35 भागिले 2. 12 ला 2 ने भागलं 6चा भाग 12 ला 2 ने भागलं 6चा भाग होईल अधिक हे 2 2 कॅन्सल होते शिल्लक किती राहते वर्गमुळामध्ये 35. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते 6 अधिक वर्गमुळात 35 पर्याय क्रमांक बरोबर आहे पहिला. तर या प्रश्नाचं सोल्युशन आणखी एकदा आपण पाहू. वर्गमुळात किती आहे 7 अधिक वर्गमुळात 5 आहे आणि छेदात वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5. तर असा प्रश्न सोडवत असताना जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा अंशाला आणि छेदाला गुणा. फरक एवढाच आहे की मायनस असेल तर प्लस घेऊन गुणायचं प्लस असेल तर मायनस घेऊन गुणायचं. इथं काय आहे मायनस आहे म्हणून अंशाला आणि छेदाला त्याच संख्येने गुणायचं मायनसचं प्लस करून. जेव्हा दोन पूर्णांकाचा गुणाकार असतो तेव्हा अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये. तर ए वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 म्हणजेच वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये
वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 5 एका कंसात दोघांची बेरीज आहे, एका कंसात दोघांची वजाबाकी आहे. मग हे ए अधिक बी ए मायनस बी म्हणजे ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. ए म्हणजे वर्गमुळात 7 चा वर्ग आणि बी म्हणजे वर्गमुळात 5 चा वर्ग. तर अंशामध्ये जे आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद वर्गमुळात 7 गुणिले दुसरे पद वर्गमुळात 5 आणि छेदामध्ये हे वर्गमूळ वर्ग काय होते शिल्लक 7 राहते, हे वर्गमूळ वर्ग काय होते शिल्लक 5 राहते. तर हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल झालं, वर्गमूळ वर्ग कॅन्सल झालं, शिल्लक इथं 7 आणि 5 12 अधिक 2 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 5 दोन्ही संख्या वर्गमुळात असतील तर एकाच वर्गमुळात 7 गुणिले 5 एकाच वर्गमुळात 7 गुणिले 5 असं आपण 35 करू शकतो. आणि छेदामध्ये 7 मधून 5 वजा केलं किती येते 2. तर ह्या 2 ने 12 ने 2 ला भाग देता येतो. 12 भागिले 2 अधिक 2 वर्गमुळात 35 भागिले 2 2 न 12 ला 6 चा भाग जाईल, हे 2 2 कॅन्सल होते, वर्गमुळात किती राहते 35. 6 अधिक वर्गमुळात 35 पर्याय क्रमांक किती बरोबर आहे पहिलं. तर पुढचं जे उदाहरण आहे बघा 65 क्रमांकाचं, हे सुद्धा त्याच पद्धतीचं उदाहरण आहे की इथं सुद्धा आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करावं लागणार आहे. छेदाचं परिमेयीकरण करत असताना पहा 1 छेद वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात किती आहे 8. तर जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. फरक मायनस असेल तर काय घ्यायचं प्लस, मायनस असेल तर प्लस घेऊन गुणा, प्लस असेल तर मायनस घेऊन गुणा. अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये. 1 गुणिले वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 8 कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं, कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर गुणाकार ती संख्या येते. आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार एका कंसात ए मायनस बी आहे, एका कंसात ए अधिक बी आहे. ए मायनस बी ए अधिक बी म्हणजेच काय आहे याचा वर्ग मायनस बी चा वर्ग म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग मायनस दुसऱ्या संख्येचा वर्ग. तर वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 8 आणि छेदामध्ये हे वर्गमूळ वर्ग काय असते शिल्लक 9 राहते, हे वर्गमूळ वर्ग काय असते शिल्लक 8 राहते. ह्या 9चं वर्गमूळ 3 येईल, 9चं वर्गमूळ 3 येईल अधिक वर्गमुळाचे 8 आहे त्याची अशी फोड करा की गुणाकार 8 आला पाहिजे आणि त्यापैकी एक वर्ग संख्या असली पाहिजे आणि 9 मधून 8 वजा केलं किती शिल्लक राहते 1. तर हे 3 अधिक ह्या 4चं वर्गमूळ 2 येते आणि वर्गमुळात किती शिल्लक राहते 2. 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 हे पर्याय क्रमांक किती आहे पहिला. पहा या उदाहरणाला आपण असे सोडू शकतो. पहा 1 छेदात वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 8 आहे, त्याला गुणिले अंशाला आणि छेदाला, अंशाला आणि छेदाला एका संख्येने गुणायचं. जे छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. फरक मायनसचं काय घ्यायचं प्लस घ्या, प्लसचं मायनस घ्या. दोन अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा गुणाकार छेदामध्ये. म्हणजे वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 8 कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर गुणाकार ती संख्या येते. आणि छेदामध्ये एका कंसात ए मायनस बी आहे, एका कंसात ए अधिक बी आहे. ए अधिक बी ए मायनस बी असेल तर त्याचा विस्तार ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. ए म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. तर ह्या 9चं वर्गमूळ 3 येईल अधिक वर्गमुळात ह्या 8चे फोड काय 4 गुणिले 2 येईल आणि छेदामध्ये वर्गमूळ वर्ग काय होते 9 शिल्लक राहते, वर्गमूळ वर्ग काय होते 8 शिल्लक राहते. तर 3 अधिक ह्या 4चं वर्गमूळ 2 वर्गमुळात 2 येईल आणि 9 मधून 8 वजा केलं 1 शिल्लक राहते. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते 3 अधिक 2 वर्गमुळात 2 पर्याय क्रमांक बरोबर आहे पहिला. पहा पुढचा जो प्रश्न आहे 66 क्रमांकाचा, वर्ग 1 छेद वर्गमुळात 1 छेद वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 8. लक्षात घ्या इथं छेदाचं ज्यावेळेस आपण परिमेयीकरण करत असतो, छेदाचं परिमेयीकरण करत असतो त्यावेळेस
दुसरी जी संख्या आहे ती पहिल्यांदा येते आणि पहिली जी संख्या आहे ती दुसऱ्यांदा जाते, पण मायनस मध्ये. त्याचं कारण असं आहे का, 1/वर्गमुळात 9 - वर्गमुळात 8 आहे. ते जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणायचं. जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. फरक आहे की मायनसचं काय घेऊन गुणायचं, प्लस घेऊन गुणा. तर इथं ह्या दोघांचा जर गुणाकार केलं तर अंशामध्ये वर्गमुळात 9 + वर्गमुळात 8 होईल. कोणत्याही संख्येला 1 गुणलं तर गुणाकार ही संख्या येईल. आणि छेदामध्ये एका कंसात a - b, एका कंसात a अधिक b, a अधिक b, a - b म्हणजे a चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 9 चा वर्ग, b चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 8 चा वर्ग. म्हणजे हे वर्गमुळात 9 + वर्गमुळात 8 आणि छेदामध्ये वर्गमुळात 9 + वर्गमुळात 8 छेदामध्ये हे वर्गमूळ कॅन्सल होते. 9 मधून 8 वजा केलं 1 म्हणजे याचं उत्तर वर्गमुळात 9 + वर्गमुळात 8 येते. तर लक्षात घ्या, छेदाचं परिमेयकरण केल्यानंतर काय होते की वर्गमुळात 9 + वर्गमुळात 8 हे वर्गमुळात 9 - वर्गमुळात 8 छेदामध्ये मायनस आहे. अंशात आलं तर काय झालं, ते प्लस झालं. परत मायनस वर्गमुळात 8 - वर्गमुळात 7 म्हणजेच काय होते, वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 7. त्यानंतर अधिक आहे. परत काय होईल, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 6 होईल. त्यानंतर इथं मायनस आहे. वर्गमुळात इथं 6 - वर्गमुळात 5 आहे. म्हणजे वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 5 होईल. परत अधिक वर्गमुळात 5 - वर्गमुळात 4 आहे. म्हणजे इथं काय होईल की वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळामध्ये किती येते, 4. तर हे करून सोडून घ्यायचं. हे वर्गमुळात 9 + वर्गमुळात 8 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 8 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 7 हे प्लस असेल तर जसं आहे तसंच राहील. त्यानंतर मायनस असेल तर मायनस प्लस मायनस वर्गमुळात 6 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 5 प्लस असेल तर जसं आहे तसंच राहील. तर हे प्लस वर्गमुळात 8 मायनस वर्गमुळात 8 कॅन्सल होते. मायनस वर्गमुळात 7 प्लस वर्गमुळात 7 कॅन्सल होईल. प्लस वर्गमुळात 6 मायनस वर्गमुळात 6 कॅन्सल होते. मायनस वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 5 कॅन्सल होते. तर शिल्लक राहते वर्गमुळात 9 अधिक शेवटी आहे वर्गमुळात 4. 9 चं वर्गमूळ 3, 4 चं वर्गमूळ 2. तर 3 आणि 2 दोघांची बेरीज किती येते, 5. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, हाच प्रश्न परत एकदा लक्षामध्ये घ्या. तर हे पहिली जी संख्या आहे, पहिल्या संख्येमध्ये आपण छेदाचं जर आपण परिमेयकरण केलं तर वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 8 आहे. तर हे मायनसचं काय झालं होतं, प्लस. पहिल्या संख्येचं छेदाचं परिमेयकरण केलं तर ही संख्या मिळते. इथं मायनस आहे. परत दुसऱ्या संख्येचं छेदाचं परिमेयकरण केलं तर हे छेदातली संख्या अंशा जाते. म्हणजे वर्गमुळात 8 वर्गमुळात 7 असं होते. पण मायनसचं काय होते, प्लस होते. इथं मायनस चिन्ह आहे. मायनस चिन्ह असल्यामुळं पुढचा जो परिमेयकरण केल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते कशामध्ये घ्यायचं, कंसामध्ये. कारण कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर कंस सोडवताना कंसातील चिन्ह बदलतात. त्यानंतर अधिक हे वर्गमुळात 7 वर्गमुळात 6 वर्गमुळात 7 वर्गमुळात 6 हे मायनसचं काय होते, इथं प्लस होते. परत मायनस हे वर्गमुळात 6 वर्गमुळात 5 वर्गमुळात 6 वर्गमुळात 5 हे मायनसचं काय होईल, इथं प्लस होईल. त्यानंतर प्लस हे वर्गमुळात 5 वर्गमुळात 4 वर्गमुळात 5 वर्गमुळात 4 वर्गमुळात 5 वर्गमुळात 4 मायनसचं प्लस होईल, मायनसचं प्लस होईल. तर हे कंस सोडून घ्या. वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 8 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 8 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 7 प्लस असेल तर चिन्ह बदलत नाही. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 6 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 6 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 5 हे प्लस वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळामध्ये 4. तर
प्लस वर्गमुळात 8 मायनस वर्गमुळात 8 कॅन्सल होते, मायनस वर्गमुळात 7 प्लस वर्गमुळात 7 कॅन्सल होईल, प्लस वर्गमुळात 6 मायनस वर्गमुळात 6 कॅन्सल होईल, मायनस वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 5 कॅन्सल होते, शिल्लक वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 4 शिल्लक राहते. या 9चं वर्गमूळ सॉरी इथं प्लस आहे, इथं प्लस येईल, या 9चं वर्गमूळ 3 येईल, 4चं वर्गमूळ 2 येईल, तर 3 आणि 2 या दोघांची बेरीज किती येते 5 येईल. 3 आणि 2 दोघांची बेरीज किती येईल 5 येईल. तर पुढचा प्रश्न पहा. पुढचा जो प्रश्न आहे, जर हॅलो मुलं क्लासला किती ओळखते ये आहे मला ते झालं 15 मिनिट. जर वर्गमुळात 3 बरोबर 1.732 वर्गमुळात 3 बरोबर 1.732 आहे, तर वर्गमुळात 3/4 बरोबर किती? तर या उदाहरणामध्ये बघा, वर्गमुळात 3 ची किंमत दिली, वर्गमुळात 3 बरोबर 1.732 आहे, वर्गमुळात 3 ची किंमत 1.732 आहे, तर वर्गमुळात 3/4 बरोबर किती हे काढायला सांगितलं. तर हे वर्गमुळात एकाच वर्गमुळात a छेद b असं जर असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो, वर्गमुळात a छेदात वर्गमुळात b असं लिहिता येते. म्हणजे त्याला वर्गमुळात 3 छेदात वर्गमुळात 4 असं आपण लिहू शकतो. वर्गमुळात 3 छेदामध्ये वर्गमुळात 4 असं लिहिता येईल. तर इथं 3चं जे वर्गमूळ आहे, 3चं वर्गमूळ दिलं बघा 1.732 आणि छेदामध्ये ह्या 4चं वर्गमूळ मिळते 2. तर ह्या 2 ला भाग द्या, 2 1ला 0चा भाग जाते, दशांश 2 8 16 2 6 12 2 6 12 म्हणजे 1.732 ला जर 2 न भागलं तर 0.866 येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक दुसरा येईल. पुढचा जो प्रश्न आहे, वर्गमुळात 5 ची किंमत दिली, वर्गमुळात 5 बरोबर 2.24 आणि वर्गमुळात 6 बरोबर 2.45 असेल तर वर्गमुळात 2/3 अधिक वर्गमुळात 5/6 बरोबर किती? आता पहा, हा प्रश्न सोडवत असताना पहा, वर्गमुळात 2 छेदामध्ये 3 आहे, वर्गमुळात 2 छेदामध्ये 3 आहे, तर वर्गमुळात 5 ची किंमत दिली आणि वर्गमुळात 6 ची किंमत दिली, तर हे 2/3 जे आहे, जे छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा, वर्गमुळात 5 छेदामध्ये काय होते 6, सॉरी छेदामध्ये 6 आणण्यासाठी छेदामध्ये 6 आणण्यासाठी आपल्याला इथं 3 ला 2 गुणावं लागेल, अंशाला आणि छेदाला 2 गुणा. अपूर्णांकामध्ये अंशाला आणि छेदाला जर एका संख्येने गुणलं तर गुणाकारामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे वर्गमुळात हे 2 दोन्ही 4 3 दोन्ही 6 अधिक वर्गमुळात 5 छेदामध्ये 6, त्याला आपण असं लिहू शकतो, वर्गमुळात 4 छेदात वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 5 छेदात वर्गमुळात 6. अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान असेल तर जो छेद आहे तो ठेवा, वर्गमुळात 6 ठेवा, या 4चं वर्गमूळ 2 येईल अधिक वर्गमुळात 5 येईल. तर 2 अधिक वर्गमुळात 5 ची किंमत 2.24 आहे आणि वर्गमुळात 6 ची किंमत 2.45 आहे. तर 2 अधिक 2.24 म्हणजेच 4.24 होईल, 4.24 होईल आणि छेदामध्ये 2.45 होईल. तर अंशात छेदात दशांशानंतर एकूण अंक जर समान असेल तर दशांशानं निघून जाते, अंशात 424 होईल, छेदात 245 होईल. तर ह्या दोघांचा जर आपण भागाकार केलं तर ह्या दोघांचा भागाकार येते 1.73, 1.73. परत एकदा लक्षात घ्या, वर्गमुळात 5 ची किंमत दिली, वर्गमुळात 5 ची किंमत 2.24 आहे आणि वर्गमुळात 6 ची किंमत 2.45 आहे. तर वर्गमुळात 2/3 अधिक वर्गमुळात 5/6 बरोबर किती हे काढायला सांगितलं. तर याची जर किंमत काढायची झालं तर वर्गमुळात 2/3 आहे अधिक वर्गमुळात 5/6 आहे.
दुसरं जे अपूर्णांक आहे त्याच्या छेदामध्ये 6 आहे आणि पहिल्या पूर्णांकाच्या छेदामध्ये किती आहे 3. तर छेद समान करण्यासाठी ह्या 3 ला 2 न गुणावं लागते. फक्त छेदालाच गुणून चालत नाही, तर अंशाला आणि छेदाला 2 न गुणा. म्हणजे हे असं होईल की वर्गमुळात हे 2 दोन्ही 4 होईल, छेदात वर्गमुळात 3 दोन्ही 6 होईल, अधिक वर्गमुळात 5 होईल आणि वर्गमुळात 6. जर असं असेल वर्गमुळात ए छेद बी असं असेल तर त्याला आपण वर्गमुळात ए छेदामध्ये वर्गमुळात बी असं आपण लिहू शकतो. तर या 4चं वर्गमूळ 2 येईल, अधिक अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान असेल तर जो छेद आहे तोच घ्या, वर्गमुळात 6 घ्या. अंशाची बेरीज असेल तर बेरीज होईल, वजाबाकी असेल तर वजाबाकी होईल. 4चं वर्गमूळ 2 येईल, अधिक वर्गमुळात 5 ची जी किंमत आहे ती 2.24 आहे. तर 2 ला 2.00 असं लिहू शकतो आपण आणि 2.24 ह्या दोघांच्या अंशात काय आहे बेरीज आहे, म्हणजे 4.24 होईल. अंशात जर बेरीज केलं तर 4.24 होईल आणि छेदामध्ये वर्गमुळात 6 ची जी किंमत आहे, वर्गमुळात 6 ची किंमत 2.45 येईल. अंशात छेदात दशांशांतर एकूणांक जर समान असेल तर दशांशानं निघून जाते, 424 अंशात येईल, छेदात 245 येईल. या दोघांचा जर भागाकार केलं तर 1.7 येईल, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे वर्गमुळात 5 ची किंमत दिली बघा. वर्गमुळात 5 बरोबर 2.236 आहे. तर आपल्याला काढायला काय सांगितलं 1/वर्गमुळात 5. तर 1/वर्गमुळात 5 ची किंमत काढत असताना 1/वर्गमुळात 5 ची किंमत काढत असताना छेदात जर वर्गमुळात पूर्ण वर्गसंख्या नसेल तर अशा वेळेस छेदाचं परिमीकरण करावं लागते. छेदाचं परिमीकरण करत असताना जो छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. छेदाचं परिमीकरण करणे म्हणजे छेदामध्ये परिमेय संख्या आणणे. परिमेय संख्या आणण्यासाठी हे जे छेदात वर्गमुळात 5 आहे त्याने अंशाला आणि छेदाला गुणा. 2 अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये. वर्गमुळात 5 गुणिले 1 म्हणजे वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग. हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक छेदामध्ये 5 राहते आणि ह्या वर्गमुळात 5 जे आहे वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 ची किंमत दिली 2.236 आहे. मग ह्या 5 ने जर भागलं तर हे 0.4 5 4 20 परत 2 उरलं 23 झालं, 5 4 20 परत 3 उरलं 36 झालं, 5 7 35 म्हणजे 0.447 याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. पुढचा जो प्रश्न आहे पहा वर्गमुळात 6 बरोबर 2.449 आहे. वर्गमुळात 6 बरोबर वर्गमुळात 6 बरोबर 2.449 आहे. तर आपल्याला काढायला काय सांगितलं 3 वर्गमुळात 2 आणि छेदात 2 वर्गमुळात 3 आहे. 3 वर्गमुळात 2 छेदात 2 वर्गमुळात 3 आहे. तर हे जे छेद आहे तर ह्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. 2 वर्गमुळात 3 आणि 2 वर्गमुळात 3. 2 वर्गमुळात 3 2 वर्गमुळात 3 किंवा जो छेद आहे त्या छेदानं हे आपल्याला गुणता येते. छेदानं गुणण्याच्या ऐवजी आपण जे वर्गमुळात जे 3 आहे तर ह्या वर्गमुळात 3 ही जरी गुणून घेतलं तरी चालते. वर्गमुळात 3 आपण गुणून घेऊ तर 3 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 आणि छेदामध्ये 2 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 आहे. म्हणजे 3 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे एकाच वर्गमुळात 2 तर 1 6 होईल आणि छेदामध्ये 2 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे एकाच वर्गमुळात 3 तर 1 9 होईल. तर 3 गुणिले वर्गमुळात 6 ची किंमत 2.449 आहे आणि छेदामध्ये हे 2 गुणिले 9चं जे वर्गमूळ आहे ते 3 येईल. हे 3 आणि हे 3 कॅन्सल होते तर 2 जर भागलं तर 1.224 येईल. 1.224 पुढं 5 येईल. 1.224 येईल म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे 2. पहा हेच उदाहरण परत एकदा लक्षात घ्या. पहा वर्गमुळात 6 ची किंमत दिलेली आहे काय आहे 2.449 आणि आपल्याला काढायला काय सांगितलं 3 वर्गमुळात 2
आणि छेदात 2 वर्गमुळात 3 आहे. तर अंशाला आणि छेदाला, छेदामध्ये वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 3च्या जागी 3 आणण्यासाठी हा जे वर्गमुळात 3 आहे त्याने अंशाला आणि छेदाला गुणावं लागते. अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 3 जर गुणलं तर काय होईल, तर 3 वर्गमुळात अंशाचा गुणाकार होईल 3 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3, म्हणजे एकाच वर्गमुळात हे 2 आणि 3 दोघांचा गुणाकार 6 होईल. आणि छेदात 2 गुणिले एकाच वर्गमुळात हे 3 त्रिक 9 होईल. तर 3 गुणिले 6चं वर्गमूळ 2.449 होईल. आणि छेदामध्ये हे 2 गुणिले या 9चं वर्गमूळ 3 येईल. हे 3 कॅन्सल होते. 2.449 भागिले किती आहे 2, 1.224 येईल. या दोघांचा भागाकार 1.2245, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक दुसरा येईल. पुढचा जो प्रश्न आहे 71 क्रमांकाचा प्रश्न पहा. वर्गमुळात 4/3 वर्गमुळात 4/3 आहे. तर आपण असं लिहू शकतो वर्गमुळात 4 छेदात वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 3 छेदात वर्गमुळात 4 असं त्याला आपण लिहू शकतो. तर यांची वजाबाकी करत असताना वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 4 म्हणजे वर्गमुळात 4चा वर्ग, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग, छेदामध्ये वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 4 आहे. तर हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक 4 राहते, मायनस वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक 3 राहते. छेदात हे वर्गमुळात 3 गुणिले 4चं वर्गमूळ किती आहे 2. तर 4 मधून 3 वजा केलं 1 येईल. आणि छेदात वर्गमुळात 3 गुणिले 2 म्हणजे 2 वर्गमुळात 3 येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे तिसरा आहे. परत एकदा लक्षात घ्या, वर्गमुळात 4 वर्गमुळात 4/3 मायनस वर्गमुळात 3/4 आहे. 4चं वर्गमूळ 2 येईल, वर्गमुळात 3 शिल्लक राहते, मायनस हे वर्गमुळात 3 येईल, 4चं वर्गमूळ 2 येईल. अपूर्णांकाची वजाबाकी असेल, छेद समान असेल तर यांचा तिरकस गुणाकार करा, 2 दोन्ही 4 होईल. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग होईल. छेदात वर्गमुळात 3 गुणिले 2 म्हणजे 2 वर्गमुळात 3 होईल. हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, 4 मायनस 3 भागिले 2 वर्गमुळात 3, 4 मधून 3 वजा केलं 1 आणि छेदात 2 वर्गमुळात किती येते 1. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती बरोबर आहे तिसरा. उदाहरण पहा, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1 आहे. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 बरोबर वर्गमुळात 1. तर वर्गमुळात x बरोबर 16 आणि 9 25, वर्गमुळात x बरोबर 16 आणि 9 25, 16 आणि 9 25, वर्गमुळात x बरोबर 25. किंमत कोणाची काढायची x ची. x ची जर किंमत काढायची झालं, x ची जर किंमत काढायची झालं, वर्गमुळात x ची किंमत विचारलं, वर्गमुळात x ची किंमत किती येते 25. त्याचं जे उत्तर आहे ते 25 येईल. तर फक्त x ची किंमत जर म्हणलं असतं तर त्याचं काय आलं असतं उत्तर 5 आलं असतं. x चे वर्गमूळ 5, जर x ची किंमत जर काढा असं जर म्हणलं असतं तर याचं उत्तर असं आलं असतं बघा, वर्गमुळात x बरोबर 25. x ची किंमत काढायची झालं तर x चे वर्गमुळात आहे, वर्गमूळ काढण्यासाठी वर्ग करा, एकाच बाजूचा वर्ग करून चालत नाही, दोन्ही बाजूचा वर्ग करा, वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, x शिल्लक राहते, 25चा वर्ग 625. x ची किंमत आहे ते 625. x ची म्हणलं तर 625 येईल आणि वर्गमुळात x ची किंमत जर म्हटलं तर काय ते 25 येईल. पण या उदाहरणामध्ये वर्गमुळात x ची किंमत विचारलं होतं, तर वर्गमुळात x ची किंमत किती आहे 25. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 आणि 9 किती येते 25. पर्याय क्रमांक किती बरोबर आहे दुसरा. पहा, हा जो प्रश्न आहे वर्गमुळात 2 ची किंमत दिली बघा. वर्गमुळात 2 ची किंमत 1.4142 आहे. तर 7 छेदात वर्ग 3 अधिक वर्गमुळात 2 आहे. 7 छेदात 3 अधिक वर्गमुळात 2 आहे. छेदाचं परिमीकरण करत असताना 3 वर्गमुळात 2 3 वर्गमुळात 2 ने गुणा, प्लस असेल तर मायनस गुणा, मग दोघांचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये होईल. 7/3 मायनस वर्गमुळात 2 होईल आणि छेदामध्ये a अधिक b a मायनस b म्हणजे 3चा वर्ग मायनस वर्गमुळात 2चा वर्ग होईल. तर हे 7 त्रिक 21 होईल, मायनस 7 वर्गमुळात 2 होईल आणि छेदामध्ये 3चा वर्ग 9 होईल, 3चा वर्ग
9 होईल आणि 2चा वर्ग 3चा वर्ग 9 हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक किती राहते 2 राहते. मग हे 21 - 7 वर्गमुळात 2 छेदामध्ये 9 मधून 2 वजा केलं 7 येईल. तर ह्या 21 न 7 न दोन्ही पदाला भाग देता येतो. 21 भागिले 7 - 7 वर्गमुळात 2 भागिले 7 हे 7 त्रिक 21 म्हणजे 3 शिल्लक राहते. हे 7 7 कॅन्सल होते, वर्गमुळात 2 शिल्लक राहते. हे 3 मायनस वर्गमुळात 2 ची किंमत 1.4142 आहे. ह्या 3 ला 3.0000 लिहा आणि 1.4142 या दोघांची वजाबाकी 8 5 8 5 दशांश इथं 2 मधून 1 वजा केलं 1 1 म्हणजे 1.5858 हे पर्याय क्रमांक बरोबर आहे पहिला. उदाहरण परत एकदा आपण पाहू. 7 आहे आणि छेदामध्ये 3 अधिक वर्गमुळात 2 आहे. तर जे छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा, जे छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा, प्लस असेल तर मायनस गुणा. अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार करा. अंशांशाचा गुणाकार हे 7 त्रिक काय होईल 21 होईल. -7 गुणिले 2 वर्गमुळात 2 म्हणजे 7 वर्गमुळात 2 होईल. आणि छेदामध्ये एका कंसात दोघांची बेरीज एका कंसात दोघांची वजाबाकी. हे अधिक बी ए मायनस बी म्हणजे हे ए चा वर्ग मायनस हे बी चा वर्ग होईल. मग हे 21 - 7 वर्गमुळात 2 छेदामध्ये हे 3चा वर्ग 9 मायनस वर्गमूळ वर्ग कॅन्सल शिल्लक 2 राहते. 9 मधून 2 वजा केलं किती शिल्लक राहते 7. तर 21 भागिले 7 छेदाचे 7 आहे त्या 7 ने प्रत्येक पदाला भाग देता येतो. 21 भागिले 7 मायनस 7 वर्गमुळात 2 भागिले 7 7 ने 21 ला 3चा भाग जाते मायनस हे 7 7 कॅन्सल होते, वर्गमुळात 2 शिल्लक राहते. हे 3 मायनस वर्गमुळात 2 ची किंमत 1.4142 आणि दोघांची वजाबाकी केलं तर 1.5858 येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे पहिला बरोबर आहे. पहा पुढचा जो प्रश्न आहे, जर वर्गमुळामध्ये 2 बरोबर 1.414 तर 4 अधिक वर्गमुळात 2 आणि छेदात वर्गमुळात 2 अधिक 1 आहे. तर 4 अधिक वर्गमुळात 2 आणि छेदात वर्गमुळात 2 अधिक 1 आहे. जे छेद आहे त्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. फरक एवढाच आहे, प्लस असेल तर मायनस घ्या. ज्यावेळेस दोन अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर त्यावेळेस अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये घ्या, छेदाछेदाचा गुणाकार छेदामध्ये. म्हणजे 4 अधिक वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसात वर्गमुळात 2 मायनस 1 आणि छेदामध्ये ए अधिक बी ए मायनस बी म्हणजे ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. तर ह्या 4 ने जर गुणलं, दोन कंसाचा गुणाकार करत असताना पहिल्या कंसातला पहिल्या पदाने दुसऱ्या कंसाला गुणा. 4 वर्ग गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 4 वर्गमुळात 2 मायनस हे 4 1 4 यात अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2 चा वर्ग मायनस वर्गमुळात 2 गुणिले 1 म्हणजे वर्गमुळात 2 छेदामध्ये हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक 2 राहते. 1 चा वर्ग 1 येते, 2 मधून 1 वजा केलं 1 येते. तर 4 वर्गमुळात 2 मायनस 4 अधिक हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक 2 राहते मायनस वर्गमुळात 2. 4 वर्गमुळात 2 याचा सगुण काही नाही म्हणजे 1 राहते. 4 मधून 1 वजा केलं तर 3 वर्गमुळात 2 राहते. मायनस प्लस मायनस होईल, मायनस प्लस मायनस दोघांची वजाबाकी 2 येईल, मोठी संख्या मायनस म्हणून मायनस येईल. मग हे 3 गुणिले वर्गमुळात 2 ची किंमत 1.4142 आहे आणि मायनस किती आहे 2. तर 3 2 6 चारित्रिक 12 ला 2 हाचा 1 येईल. 3 1 3 3 1 3 आणि 4 येईल. 5 यांचा जर आपण गुणाकार केलं 3 2 6 3 4 12 ला 2 हाचा 1 येईल. 3 1 3 आणि 4 येईल. चारित्रिक 12 ला 2 हाचा 1 येईल. 3 1 3 आणि 4 आणि मायनस 2 आहे. ह्या 4 मधून हे 2 वजा होते म्हणजे 2.2426 येईल. 2.2426 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बरोबर आहे दुसरा. परत इथं लक्षात घ्या,
वर्गमुळामध्ये 2 ची किंमत दिलेली आहे. वर्गमुळात 2 ची किंमत 1.4142 आहे. तर हे 4 अधिक वर्गमुळात 2 आहे आणि छेदामध्ये वर्गमुळात 2 अधिक 1 आहे. तर हे छेदाचं परिमीकरण करत असताना या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणा. फक्त प्लस असेल तर मायनस येऊन गुणा, मायनस असेल तर प्लस येऊन गुणा. ज्यावेळेस दोन अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये होतो, छेदाछेदाचा गुणाकार छेदामध्ये होतो. या 4 ने दुसऱ्या कंसाला गुणा. 4 गुणिले वर्गमुळात 2 हे 4 वर्गमुळात 2 होते, मायनस हे 4 1 4 होईल, अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 चा वर्ग होईल, मायनस वर्गमुळात 2 गुणिले 1 वर्गमुळात 2 होईल. आणि छेदामध्ये एका कंसात a अधिक b a मायनस b a अधिक b a मायनस b म्हणजे a चा वर्ग मायनस b चा वर्ग होईल. तर हे 4 वर्गमुळात 2 मायनस वर्गमुळात 2 याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 राहते. 4 मधून 1 वजा केलं तर 3 वर्गमुळात 2 मायनस 4 प्लस हे वर्गमूळ कॅन्सल शिल्लक 2 राहते आणि छेदामध्ये वर्गमूळ कॅन्सल 2 शिल्लक राहते. 1 चा वर्ग 1 येईल, 2 मधून 1 वजा केलं 1 छेदात 1 असेल नसेल काही फरक पडत नाही. हे 3 वर्गमुळात 2 मायनस मायनस प्लस मायनस होईल, दोघांची वजाबाकी 2 येईल, मोठी संख्या मायनस म्हणून मायनस येईल. 3 गुणिले वर्गमुळात 2 ची किंमत 1.4142 आणि मायनस किती आहे 2. तर यांचा जर आपण गुणाकार केलं तर 3 2 6 3 4 12 ला 2 हात येईल, 3 1 3 आणि 1 4 येईल आणि 14 त्रिक 42 येईल म्हणजे 4.2426 मायनस 2. तर 4.2426 आहे आणि त्याच्यामधून किती वजा करायचं आहे 2. 2 ला 2.0000 लिहा. हे 6 2 4 2 दशांश 4 मधून 2 वजा केलं 2 येईल. याचं उत्तर 2.2426 आहे. पर्याय क्रमांक बरोबर आहे दुसरा. तर या ठिकाणी आपण थांबू, बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्या